हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 27 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक, सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये पार्टी संपली, अर्णव राजेशिर्के संपला आणि सात्विक फॅशनसुद्धा संपलंय असं वल्लरी म्हणाली. आणि वल्लरी यावेळेस काहीही चुकीचं बोलली नाही. तर वल्लरी जे काही बोलली ते 100% खरं होतं. कारण सात्विक फॅशनची 1 बिलियन म्हणजे 1 अब्ज रुपयांची जी कन्साइनमेंट दुसऱ्या देशात चालली होती आणि समुद्रमार्गे ती जहाजातून चालली होती, त्या कन्साइनमेंटवर, त्या जहाजावर हल्ला झाला, मोठा बॉम्बस्फोट झाला आणि ही जहाज समुद्रात बुडालं. म्हणजे 1 अब्ज रुपयांचा मालसुद्धा समुद्रात बुडाला आणि स्वतःचं घरदार, स्वतःची इन्व्हेस्टमेंट सगळं काही गहाण ठेवून अर्णवने जे काही कमवलं होतं ते सगळं गमावलं, सगळं काही संपलंय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मामा स्टेजवर उभा असतो, सात्विक फॅशनची पार्टी सुरू असते आणि मामा सर्वांना सांगतो की आता केक तर कट करून झालाय, आता विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल आणि यात सगळ्यात आधी मी माझे गुण दाखवणार, मी गाणं गाणार. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आजी, अंजली, अर्णव, ईश्वरी, मामी सगळे म्हणतात नाही 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 नाही, गाणं गायचं नाही, गाणं गायचं नाही तू. तर मामा म्हणतो ठीक आहे आई, मी नाही गाणं गात, मग तू गाणं गा. परंतु आजी म्हणते नाही नाही. सगळेजण आजीला खूप मनवतात की प्लीज गाणं गा, प्लीज गाणं गा, आग्रह करतात. परंतु आजी काही गाणं गायला तयार होत नाही आणि म्हणते नाही, आजकाल माझा सूर लागत नाही, अंजली तू गा. अंजली म्हणते नाही नाही, मी सुद्धा नाही गाणार. सगळे मग अंजलीला आग्रह करतात की अंजली ताई प्लीज गा, प्लीज गा. आणि मग मामा म्हणतो हे पहा अंजली, जर तू गायलं नाही ना तर मी गाईल बरं. हे ऐकून अंजली घाबरते आणि गाणं गायला तयार होते. त्यामुळे सगळे खूप खुश होतात आणि अंजली स्टेजवर येते. सगळे तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. अंजली स्टेजवर येते, मामा तिच्या हातात माईक देतो. सगळे खूप उत्सुक असतात की आता अंजली कसं गाणं गाईल. ईश्वरी तिला ऑल द बेस्ट म्हणते. सगळे अंजलीकडेच पाहत असतात आणि मग अंजली एक अतिशय सुंदर मराठी गाणं गायला सुरुवात करते. तुला पाहता, अतिशय छान गाणं हे असतं आणि सगळेजण अंजलीच्या या गाण्यात, तिच्या गोड आवाजात हरून जातात. सगळे खूप खुश होतात. अंजली एकदम गाणं कोकिळेसारखं सुमधुर गाणं गात असते. सगळे या गाण्यात हरून गेलेलेच असतात. पण अचानक अंजलीला ठसका लागतो. अंजलीला ठसका लागतो. सगळे खूप घाबरतात आणि ईश्वरी लगेच स्टेजवर अंजलीसाठी पाणी घेऊन जाते. अंजली ईश्वरीच्या हातात माईक देते. अंजली पाणी पिते. सगळ्यांना प्रश्न पडतो की अंजलीला काय झालंय. अंजली ही स्टेजवरून खाली उतरते आणि ईश्वरीला म्हणते ईश्वरी तू कंटिन्यू कर. ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसतो. ईश्वरी ही माईक घेऊन स्टेजवर उभी असते आणि मग चक्क हे गाणं ती कंटिन्यू करते जे गाणं अंजली गात होती. आणि ईश्वरीचा आवाज, आजपर्यंत आपण ईश्वरीला कधी गाणं गाताना ऐकलेलं नाहीये. ईश्वरीने त्या स्पर्धेमध्ये सुद्धा डान्सच केला होता. पण ईश्वरी अतिशय सुंदर गोड आवाजात हे गाणं गाते. खरं सांगायचं तर हे ओरिजिनल गाणं असतं, ईश्वरी किंवा अंजली गात नाही. पण असं एपिसोडमध्ये, मालिकेमध्ये दाखवलंय की ईश्वरी तिच्या आवाजात गातीये आणि तिचा हा गोड गळा, तिचा हा गोड आवाज ऐकून अर्णव तर तिच्यावर फिदाच होतो. बाकीचे सगळे मामा, आजी, अंजली सगळ्यांना सुद्धा तिचं गाणं खूप आवडतं आणि हे गाणं प्रेमाबद्दल असतं. तुला पाहताना. आणि अर्णवकडे प्रेमाने पाहत पाहत ईश्वरी हे गाणं गात असते. अर्णवसुद्धा तिच्यावर पूर्ण फिदा झालेला असतो. एकतर आधीच ईश्वरी एवढी छान दिसतीये आणि त्यात ती इतकं छान गातीये म्हटल्यावर अर्णवची तर पाप वाट लागलेली असते. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ईश्वरी हे गाणं संपवते आणि सगळे खुश असतात. फक्त वल्लरी मामी आणि ही नम्रता यांचा जळफळाट होत असतो. ईश्वरीचं गाणं संपतं. मामा सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगतो. सगळे जोरदार टाळ्या वाजवतात. आजी स्वतःहून स्टेजवर येते आणि म्हणते वा ईश्वरी, किती छान सांभाळून घेतलंस, किती गोड गळा आहे तुझा, आम्हाला तर माहीतच नव्हतं. अर्णव, अंजली, मामा सगळे खुश असतात. बाकीचे पाहुणे खुश असतात. फक्त वल्लरी आणि या नम्रताच्या चेहऱ्यावर 12 वाजतात. आजी म्हणते किती छान गायलंस, तू नेहमी का नाही गात असं, आम्हाला का नाही सांगितलं. ईश्वरी सांगते आजी एवढं काही छान गायलेलं नाहीये मी. आजी म्हणते असं कसं, खरंच खूप छान गायलं.
ईश्वरी म्हणते, म्हणजे मला लहानपणी गाण्याची आवड होती, पण हळूहळू मोठी झाले, मग गाणं मागं पडत गेलं. त्यामुळे आता खूप वर्षानंतर आज मी गायले आहे. आजी म्हणते, खूप वर्षानंतर गायलीस, पण खूप छान गायलीस. ईश्वरी ही लाजते आणि म्हणते, आजी एवढं काही छान नाही गायली आहे. हो, गायली आहे. तर मामा म्हणतो, गायलीस ना पण. त्यामुळे आता तू अंजलीचं अर्ध गाणं पूर्ण केलं. आता तू आमच्यासाठी आणखीन एक गाणं गायचंय. खूप छान गाणं गायचंय. तर ईश्वरी म्हणते, नाही मामा, मला नाही छान गाता येत. माझ्या नमुताईला खूप छान गाता येतं. हे ऐकून नम्रता खुश होते. ईश्वरी म्हणते, नमुताई तू गाणं तुला खूप छान गाता येतं. नम्रता हो म्हणते आणि उठून उभी राहते. पण तेवढ्यात मामा म्हणतो, ए नम्रता बस खाली. तुझं गाणं माहिती आहे आम्हाला की तू छान गाते, पण ईश्वरीच्या गळ्याची डिस्कवरी आज झाली ना, तर आम्हाला सगळ्यांना ईश्वरीचं गाणं ऐकायचंय. किती किती छान गाते. हे ऐकून नम्रताला खूप राग येतो. नम्रता रागारागाने खाली बसते. ईश्वरी ही गाणं गाण्यासाठी तयार होते. आजी, त्यानंतर अर्णव, अंजली खूप खुश होतात. ईश्वरी एकटी स्टेजवर असते आणि मग सगळेजण जोरात टाळ्या वाजवतात. ईश्वरीचं हे होणारं कौतुक पाहून नम्रताचा जळफाट होतो आणि नम्रता रागारागाने तेथून निघून जाते. मामी तेथेच बसलेली असते आणि मग आकाशसुद्धा नम्रताच्या मागे मागे निघून जातो आणि मग ईश्वरी ही आपलं गाणं सुरू करते. अतिशय सुंदर मराठी गाणं ती गाते. का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो. आणि अर्णव आणि ईश्वरीसाठी हे अतिशय चपखल बसणारं गाणं आहे. कारण या दोघांचा जीव खरंच एकमेकांसाठी झुरत असतो. परंतु हे दोघे काही एकमेकांना मनातील भावना सांगत नाही, आय लव्ह यू हो म्हणत नाही. आणि ईश्वरी छान गाणं गात असते. या गाण्याचे जे बोल असतात ते खरंच खूप भारी असतात. आणि ईश्वरी या गाण्याच्या मार्फतच अर्णवला सांगत असते की खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण ईश्वरीला हे काही खरोखर तसं सांगता येत नाही, आय लव्ह यू म्हणून सांगता येत नाही. अर्णव तिच्याकडे एकटक पाहतच राहतो, खूप लाजतो. म्हणजे ईश्वरीपेक्षा तर जास्त अर्णवच लाजत असतो, कारण त्याला माहिती आहे की ईश्वरी या गाण्यामार्फत मला आय लव्ह यू म्हणतीये. मामा, आजी, अंजली सगळे टाळ्या वाजवत असतात. सगळे खूप खुश असतात. आणि मग अर्णव चक्क इमॅजिन करतो की ईश्वरी आणि अर्णव हे दोघे घराच्या बाहेर अंगणात आहेत आणि हेच गाणं ईश्वरी गातीये आणि अर्णव तिच्याबरोबर रोमॅन्टिक डान्स करतोय. हे दोघे खूप छान डान्स करतात, एकमेकांच्या अतिशय जवळ येतात. ईश्वरी गाणं गात असते, म्हणजे गाणंच खूप छान आहे. आणि त्यावर ईश्वरी आणि अर्णवची जोडी म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच, यात शंका नाही. ईश्वरी अर्णव एकमेकांच्या खूप जवळ येतात, एकदम क्लासिक पोजमध्ये. आणि तेवढ्यात अर्णवचा हात टेबलहून खाली सरकतो आणि अर्णव भानावर येतो की मी ईश्वरीबरोबर डान्स करत नाहीये, तर पार्टीत बसलोय आणि ईश्वरी गाणं गातीये. शिर्के वगैरे सुद्धा खूप खुश असतात. आजी अंजलीला आनंद झालेला असतो. वल्लरीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. आणि ईश्वरी आपलं हे अतिशय सुंदर गाणं गाता गाता संपवते. सगळेजण जोरदार टाळ्या वाजवतात. बसू नये तर तिला स्टँडिंग ओवेशन देतात. सगळेजण उभे राहून टाळ्या वाजवतात. अंजली, सगळे, अर्णव खूप खुश असतात. आणि मग ईश्वरी ही स्टेजवरून खाली उतरते. मामा माईक हातामध्ये घेतो आणि म्हणतो, वा वा वा, खरंच किती छान गाणं गायलं ईश्वरीने. ईश्वरी खूप छान खूप छान. ईश्वरी अर्णवजवळ येऊन उभी राहते आणि अर्णव तिला सांगतो, तू आज जितकी छान दिसतेस ना, त्यापेक्षा जास्त छान तू गाणं गायलंयस. खूप भारी खूप भारी. ईश्वरी लाजते. अर्णव माझी एवढी स्तुती करतोय हे तिला सहनच होत नाही आणि ईश्वरी लाजून बाहेर निघून जाते. सगळ्यांना समजतं ईश्वरी लाजलीये. सगळे अजूनही टाळ्या वाजवत असतात. अर्णव तेथेच असतो. मामा सांगतो, चला मग आता ईश्वरीचं इतकं छान गोड गाणं ऐकल्यानंतर आता माझ्या आवाजातलं गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे. हे ऐकून सगळेच घाबरतात. नाही नाही नाही, आम्हाला नाही ऐकायचं असं म्हणतात. तर शिर्के गाणं संपण्याच्या आधीच, चालू होण्याच्या आधीच टाळ्या वाजवू लागतो. मामा म्हणतो, अरे गाणं सुरू तर होऊ दे. शिर्के म्हणतो, नाही नाही, गा गा. सगळे हसत असतात आणि अर्णवसुद्धा ईश्वरीच्या मागे मागे निघून जातो. आणि मग मामा अशा बेसुऱ्या आवाजात गाणं सुरू करतो ना की सगळेच जण आपल्या डोक्याला हात लावतात, नको 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 गाऊ. आणि मग सगळेजण मामासाठी टाळ्या वाजवतात. मामाला समजतं की कोणाला माझं गाणं ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे. सगळेजण गाणं सुरू होण्याच्या आधीच माझ्यासाठी टाळ्या वाजवत आहे आणि मामा गाण्याचा कार्यक्रम रद्द करतो. आणि इकडे सायको नम्रता, त्या सायको नम्रताचं त्या सायको शुभूबरोबरच लग्न व्हायला पाहिजे होतं. जोडी एकदम छान जमली असती. सायको नम्रता रूममध्ये येते आणि चिडून म्हणते, ईश्वरी ईश्वरी तू असं का करतेस?
तू माझी जागा का घेतली? मी गाणं गाते ना, सगळ्यांना माझं गाणं आवडतं. मग तू का गाणं गायलं? तू असं जाणून बुजून केलं तू असं. नम्रता रडत असते, वेड्यासारखी करत असते आणि मग तिला इतका राग येतो, इतका संताप येतो की ती तोडफोड सुरू करते. तेथे आकाशच्या ट्रॉफी ठेवलेल्या असतात, त्या फेकून देते, मेकअपचं सामान फेकून देते, मग बेडवरचं ब्लँकेट फेकून देते आणि रडत रडत बेडवर बसून रडू लागते. तेवढ्यात आकाश तेथे येतो. आकाश पाहतो की नम्रता नावाचं वादळ या रूममध्ये आलं होतं आणि सगळं ध्वस्त करून टाकलंय. आकाश हा रूमचा दरवाजा लावून घेतो, म्हणजे बाहेर कोणाला काही कळायला नको. आकाश नम्रताजवळ येतो आणि विचारतो, नम्रता, व्हॉट इज दिस? हे सगळं काय केलंयस तू? नम्रता चिडून म्हणते, आकाश तुम्ही जा इथून. का आला माझ्या मागे मागे? मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाहीये. आकाश चिडून म्हणतो, नम्रता खूप जास्त होतं हे. तू असं का वागतेस ना, मला काही कळतच नाहीये. तुला कसला राग आलाय ते तरी सांग मला. तर नम्रता चिडून म्हणते, ती ईश्वरी माझ्यासारखं गाणं का गातीये? तिचा गाणं गाण्याचा काय संबंध? गाणं तर मी गाते ना. स्पर्धेमध्ये सुद्धा ती नाचली होती, मी गाणं गायलं होतं. तिने ना जाणून बुजून गाणं गायलंय कारण तिला सगळ्यांची वाह हवी होती. आकाश म्हणतो, नम्रता काय बोलतेस, तुझं तुला कळतंय का? अंजली दीला त्रास झाला म्हणून ईश्वरी स्टेजवर आली, तिने तिचं गाणं पूर्ण केलं. तुला जर एवढीच काळजी वाटत होती मग तू जायचं होतं ना अंजली दीजवळ, तू गाणं पूर्ण केलं असतंस. का नाही केलं? आता ईश्वरीला दोष देऊन काय फायदा आहे? नम्रता चिडून म्हणते, आकाश तुम्हाला काही कळतंय का? तुमचा भाऊ फक्त तुमचा फायदा करून घेतोय आणि तुम्हाला 1 रुपयाचं क्रेडिट देत नाहीये. सगळं क्रेडिट स्वतः घेतोय. आणि ती माझी बहीण ईश्वरी, तिचं तर काय बोलायलाच नको. तिला तर नेहमी पुढे पुढे करायचं असतं. ती हे सगळं सगळ्यांसमोर नाटक म्हणून करते. आकाश म्हणतो, नम्रता मला कळतंय, शांत हो. आता पार्टी सुरू आहे, उगाच सगळ्यांसमोर कोणता धिंगाणा नको, राडा नकोय. आपण नंतर याबद्दल बोलूया. नम्रता शांत होते. आकाश हे सगळं ब्लँकेट वगैरे आवरायला लागतो. नम्रता म्हणते, राहू द्या मी करते. आकाश म्हणतो, इट्स ओके. तो हे ब्लँकेट उचलतो, 1-2 ट्रॉफ्या उचलतो. नम्रताला सांगतो, आहे मी बाहेर, ये लवकर. नम्रता म्हणते, मी फ्रेश होऊन येते. आकाश तेथून निघून जातो. पण नम्रताला काही अक्कल आलेली नसते. तिला ईश्वरीचा प्रचंड राग आलेला असतो आणि इकडे ईश्वरी ही घराबाहेर येऊन उभी असते अंगणामध्ये. तेवढ्यात अर्णवसुद्धा तेथे येतो. ईश्वरी एकट्यानेच लाजत बसलेली असते. अर्णव तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि तिचा हात पकडतो. ईश्वरी हळूच लाजून मागे येऊन पाहते. अर्णव तेथे असतो आणि अर्णव हा भलताच रोमॅन्टिक झालेला असतो. ईश्वरीचे केस, तिची बट तिच्या गाण्यामागे टाकतो. ईश्वरी आणखीनच लाजते, त्याच्याकडे प्रेमाने पाहते, त्याच्या नजरेला नजर देऊन लाजते, परत नजर खाली झुकवते. अर्णव तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो तर ईश्वरी लाजून त्याच्यापासून दूर जाते. अर्णव चक्क तिच्या साडीचा पदर पकडतो. ईश्वरी थांबते. अर्णव तिच्या जवळ येतो आणि तिला आपल्या बाजूने वळवतो. ईश्वरी पुन्हा एकदा आपले केस सावरते. अर्णव तिला सांगतो, मिस इंदोर, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. ईश्वरी म्हणते, बोला ना सर. अर्णव म्हणतो, डोळे बंद कर. ईश्वरी विचारते, का? अर्णव म्हणतो, प्लीज. ईश्वरी आपले डोळे बंद करते आणि मग अर्णव त्याच्या खिशातून चक्क एक रिंग बाहेर काढतो आणि गुडघ्यावर बसतो. ईश्वरी विचारते, सर डोळे उघडू का? अर्णव म्हणतो, हो हो, एक आणि तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजतो. अर्णव मोबाईल उचलतो, पाहतो की कंपनी ऑफिसचा कॉल आहे. तो मोबाईल कट करतो आणि फोन पुन्हा ठेवून देतो. ईश्वरी म्हणते, सर काही महत्त्वाचं असेल तर बोला. अर्णव म्हणतो, नाही काही नाही. ईश्वरी विचारते, मग डोळे उघडू का? अर्णव म्हणतो, काही म्हणणार की हो. तेवढ्यात पुन्हा एकदा फोन वाजतो. ईश्वरी म्हणते, सर महत्त्वाचं असेल तर फोन उचला, मी डोळे बंदच ठेवते. अर्णव म्हणतो, हो 1 मिनटं, महत्त्वाचा कॉल आहे वाटतं, मी उचलतो, प्लीज डोळे उघडू नको बरं का. ईश्वरी म्हणते, हो नाही उघडत. आणि मग अर्णव एका हातामध्ये ही रिंग असते, बॉक्स असतो, आणि एका हातामध्ये फोन असतो. अर्णव फोन उचलतो आणि तिकडून त्याला एक माणूस सांगतो, अर्णव सर, आपल्या सात्विक फॅशनचा 1 अब्ज रुपयांचा माल ज्या जहाजातून विदेशात जात होता, ते जहाज इंटरनॅशनल समुद्रात होतं आणि त्याच वेळेस जहाजामध्ये अचानक बॉम्बस्फोट झाला आणि आपला सगळा माल जळून खाक झालाय, सगळा माल समुद्रात मिसळलाय. हे ऐकून अर्णवला जबर धक्का बसतो. अर्णव विचारतो, व्हॉट? तर इकडे हा माणूस सांगतो, सर सगळं संपलंय, सगळं उद्ध्वस्त झालंय सर. अर्णवच्या हातातून ईश्वरीला देण्याची ही रिंग खाली पडते. अर्णव जोरात ओरडतो, व्हॉट? ईश्वरी आपले डोळे उघडते आणि अर्णवला हे सगळं दृश्य डोळ्यासमोर दिसतं. म्हणजे अर्णवने आता जे 1 अब्ज म्हणजेच 1 बिलियन रुपयाचं डील घेतलं होतं, त्याचा सगळा माल तयार केला होता
हा सगळा माल एका जहाजातून इंटरनॅशनल मार्केटमध्ये तो पाठवत होता. जहाजातूनच असा माल इंटरनॅशनल मार्केटमध्ये पाठवला जातो आणि या जहाजामध्ये समुद्राच्या मधोमध मोठा ब्लास्ट झाला आणि हे सगळं जहाज समुद्रात बुडालं. अर्णवचा 100 कोटी रुपयांचा 1 अब्ज रुपयांचा माल उद्ध्वस्त झाला, संपला. अर्णवला जबर धक्का बसलेला असतो. ईश्वरी अर्णवजवळ येते आणि विचारते, काय झालं सर? आणि हा माणूस सांगतो, सर सगळं संपलंय. आपला 1 अब्ज रुपयाचा 1 बिलियनचा माल समुद्रात मिसळलाय, जळालाय. आता सगळं संपलंय सर, सगळं संपलंय. अर्णवला काही बोलण्याची ताकदच राहिली नसते. ईश्वरी विचारते, काय झालं सर? काय झालं सर? सांगा ना, बोला ना. अर्णव काहीही बोलण्याच्या परिस्थितीत नसतो. अर्णव घरात धावतो. ईश्वरी त्याच्या मागे मागे पळते. इकडे आकाशला सुद्धा ही बातमी मिळालेली असते. आकाश सुद्धा जोरात ओरडतो, व्हॉट? आणि हे सगळे ऐकून सगळेजण त्याच्या जवळ येतात. नम्रता, मामी, अंजली, आजी, त्यानंतर मामा सगळे आकाशला विचारतात, आकाश काय झालंय? पण आकाशला सुद्धा जबर धक्का बसलेला असतो. आकाश काहीच बोलत नाही. मामी विचारते, अरे काय झालंय, बोल ना. अंजली, आजी विचारतात, काय झालंय आकाश? पण आकाश काहीच बोलत नाही. तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी घरामध्ये येतात. आकाश त्यांच्याकडे पाहतो, सगळे त्यांच्याकडे पाहतात. अर्णव हा लगेच टीव्ही सुरू करतो. सगळेजण टीव्ही पाहत असतात आणि टीव्हीवर न्यूज चॅनलवर हीच बातमी सुरू असते. न्यूज रिपोर्टर सांगते, आत्ताच एक मोठी बातमी हाती आली आहे. आपल्या देशातील अग्रगण्य मोठी कंपनी सात्विक फॅशनचा एक मोठं जहाज इंटरनॅशनल मार्केटमध्ये 1 अब्ज रुपयांचा माल घेऊन चाललं होतं आणि या जहाजावर हल्ला झालाय. या जहाजात बॉम्बस्फोट झालाय आणि हे जहाज समुद्रात बुडालंय. हे ऐकून ईश्वरी, मामी, मामा, आकाश, अंजली, नम्रता या सगळ्यांना जबर धक्का बसतो. शिर्के पार्टीत जमा असलेले सगळे बोर्ड ऑफ मेंबर्स सगळ्यांना जबर धक्का बसतो. अर्णवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. अर्णव हा जागच्या जागी खुर्चीवर खाली बसतो आणि मग ही न्यूज रिपोर्टर सांगते की या जहाजामध्ये स्फोट कसा झाला ते अजून कळलेलं नाहीये, परंतु हे जहाज पूर्णपणे पाण्यात बुडालंय. 1 अब्ज रुपयांचा माल हा समुद्रात जळून खाक झालाय. आता हे जहाज किंवा हा माल वाचवणं अशक्य आहे. घरातील सगळेजण या न्यूजकडे पाहतच राहतात आणि न्यूज रिपोर्टर सांगते की हा अपघात कसा झाला, हा बॉम्ब ब्लास्ट कसा झाला, जहाज कसं बुडालं, काही तांत्रिक बिघाड होता की काही घातपात होता, हे तपासानंतरच कळेल. सध्या याबद्दलची कोणतीही माहिती नाहीये. अंजली, आजी, ईश्वरी रडत असतात. शिर्के म्हणतो, सर आता काय करायचं? अर्णवकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. आजी रडत रडत विचारते, चिंटू हे काय झालं रे? आता काय करायचं? अर्णव गप्प बसलेला असतो. ईश्वरी सुद्धा खूप दुःखी असते आणि मग मामीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मामी अर्णव समोर येते आणि अर्णवला विचारते, अर्णव हे सगळं काय आहे? म्हणजे आपला जहाज बुडालं समुद्रात. 1 बिलियन 1 अब्ज रुपयांचा माल बुडून गेला, खराब झाला. अर्णव बोल, काहीतरी बोल. परंतु अर्णव काहीच बोलत नाही. आकाशसुद्धा अर्णवकडे रागारागाने पाहत असतो आणि मग मामी भयंकर संतापते आणि अर्णवला जाब विचारते, अरे बोल ना अर्णव राजेश शिर्के, बोल. आता काय करायचं? सॉरी, अर्णव राजेश शिर्के नाही, बिझनेस टायकून अर्णव राजेश शिर्के, DASR. बोल बोल, आता काय करायचं? 1 अब्जचा माल बुडाला, आता काय करायचं? अरे तुला म्हटलं होतं ना, एवढा मोठं डील घेऊ नको, आवाक्या बाहेरचं डील घेऊ नको, पण तू ऐकलं नाही. अरे फक्त जहाज नाही बुडायलंय, माल नाही बुडायलाय, आपण बुडालोय. सात्विक फॅशन बुडालीये. आपलं घर गहाण ठेवून तू हे सगळं डील केलं होतंस ना, सगळं संपलंय. आता बोल ना, आता काय करायचं? सांगत होते मी तुला, हे डील घेऊ नको, घेऊ नको, घर गहाण ठेवू नको, पण तू माझं ऐकलं नाही. आता बोल काय करायचं? अर्णवकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. ईश्वरीला खूप वाईट वाटतं आणि ही मामी आपला खरा रंग दाखवते आणि म्हणते, अरे तुला सांगितलं होतं ना हे डील घेऊ नको, आता काय करायचं? भीक मागायची का? रस्त्यावर राहायचं का? गेलं आपल्या डोक्यावरचं छप्पर. अर्णव एक शब्दही बोलत नाही. ईश्वरी, आजी, अंजली खूप दुःखी असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तूही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भयानक होता, डेंजरस होता. शेवटी बिझनेस करायचं म्हटल्यावर रिस्क ती आलीच, पण अर्णवने आपल्या घरावर, आपल्या फंड्सवर, सगळ्यांवर रिस्क घेतली होती आणि आता खरंच रस्त्यावर आले आहेत अर्णव राजे शिर्के, यात शंका नाही. मामीचा राग हा चुकीचा सुद्धा नाही आहे. आजचा एपिसोड तर खरंच खूप भयानक होता,
पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन डेंजरस असणार आहे. अर्णव पूर्णपणे कोलमडून जाणार आहे. तर फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मामी तर अर्णववर आग पाखड करणारच. त्यानंतर आकाशसुद्धा अर्णवला म्हणेल, मी या डीलच्या बाजूने होतो पण घर गहाण ठेवण्याच्या बाजूने नव्हतो. मी तुला म्हटलं होतो घर गहाण ठेवू नको, पण तू माझं ऐकलं नाही. हे सगळं तुझ्यामुळे झालंय दादा आणि तू कारणीभूत आहेस या सगळ्यासाठी. यावेळेस तू चुकलाय. आकाशसुद्धा आपल्या विरोधात गेलाय. त्यामुळे अर्णवला खूप वाईट वाटणार आणि मग अर्णव हा आपल्या रूममध्ये जात असेल, पण तो इतका हताश झालेला असेल, इतका कोलमडून गेलेला असेल का त्याला जिन्याच्या पायऱ्यासुद्धा चढता येणार नाही. तो अडखणार, खाली पडणार आणि अर्णवची अवस्था पाहून ईश्वरीसुद्धा रडू लागेल, खूप दुःखी होईल. मग आता पुढे काय होईल हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.